राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या म्हसळा तालुक्यामधील मौजे ढोर्जे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे महायुतीमधील मित्र पक्षाकडूनच खासदार तटकरे यांच्या पक्षाला सुरुंग लावण्यात येत असल्याचं बोललं जातंय। महायुतीमध्ये सामील असणाऱ्या भाजप, शिवसेना, शिंदे गटाला रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून नेहमीच डावलण्यात येत असल्याचा आरोप देखील शिवसेनेचे दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केलाय। त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमतः ढोर्जे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, महिला आदर्श मंडळ या सर्वांचं मी स्वागत करतो। शिवसेना पक्षामध्ये आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज ढोर्जे गावांनी संपूर्ण प्रवेश केला, त्याबद्दल मी जिल्हाप्रमुख त्यांचं संपूर्ण स्वागत करतो। जरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरीसुद्धा एकेकाळी शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता आणि गेल्या काही दिवसामध्ये काही लोकांची फसवणूक केली गेली, विकासाच्या नावावर लोकांना ओढलं गेलं, परंतु आता लोकांना खरा चेहरा समजलेला आहे। आज मुख्यमंत्री जे काम करतायत त्या कामावर विश्वास ठेवून, भरतशेठ जे काम करतायत ते विश्वास ठेवून संपूर्ण ढोर्जे गाव कुठल्याही अपेक्षा न ठरताना या ठिकाणी प्रवेश करत आहेत। त्यांचा प्रवेश होत असताना अनेक वेळा राष्ट्रवादीचे लोक येऊन गेले, उभाटाचे लोक येऊन गेले, ते सांगत होते की तुम्ही थांबा, जाऊ नका। उभाटावाले म्हणत होते की तुम्ही आमच्याकडे या, परंतु त्यांनी भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे, मुख्यमंत्री विश्वास ठेवला आहे आणि अशाच प्रकारचे या परिसरामध्ये चिखलप गाव असेल, तोरसुरे गाव असेल, या भागामध्ये विकासाची कामंसुद्धा टप्प्याटप्प्याने होतील आणि पुन्हा या सुबोध विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुन्हा लाट येईल, अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे। आज महायुतीच्या सरकारमध्ये भाजप देखील समाविष्ट आहे, मात्र या दोन्ही पक्षाकडनं आमची फसवणूक झाली अशा वारंवार तक्रारी होत आहेत। तर एकंदरीत राष्ट्रवादी कशा पद्धतीने फसवणूक करते, काय सांगाल? कसं आहे, एक 2-4 लोकांना ग्रामस्थांना बोलवायचं, गावातील विकासाच्या नावावरती त्यांना सांगायचं आणि हा जो विकास आहे केवळ त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, ठेकेदारासाठी विकास होतोय। ग्रामस्थांना कुठल्याही प्रकार विश्वास घेतला जात नाही आणि मग ग्रामस्थ आपल्याकडे येत नसतील तर त्यांना दागदारी केली जाते, पोलीस स्टेशनला किंवा अन्य ठिकाणी खोट्या केसेस केले जातात। त्याच्यामुळे इकडे लोक आता त्रस्त झालेले आहेत। या ठिकाणी मागच्या वेळेला भाजपवाल्यांनी सुद्धा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपवाले आता भाजपसुद्धा आता संपूर्ण त्रस्त झाले आहेत। या म्हसळा तालुक्यातील सर्व सन्माननीय भाजपचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या पाठीत येण्यासाठी तयार आहेत। गेल्या काही दिवसापासून त्यांचा आमच्याकडे संपर्क आहे। काही दिवसामध्ये तोही पक्ष प्रवेश होईल आणि पुन्हा राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेवर प्रवेश होईल आणि पुन्हा सुबोध विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा फडकेल, अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे।